हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सोल्युशन्स हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि ह्या सोल्युशन्स ह्या चॅप्टरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये काय सोल्युबिलिटीच्या संदर्भात अभ्यास केलेला होता आणि सोल्युबिलिटी काय ते सांगितलेलं होतं. त्याचबरोबर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन दी सोल्युबिलिटी हे आपण बघितलेलं होतं आणि त्या फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटीच्या संदर्भात 3 फॅक्टर्स सांगितलेले होते. कोणते कोणते होते 3 फॅक्टर्स? ते पहिला होता नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, दुसरा होता इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन दी सोल्युबिलिटी आणि तिसरा होता इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन दी सोल्युबिलिटी. तर मागचे 2 जे आहेत, पहिले 2 जे फॅक्टर्स आहेत, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट आणि दुसरा आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन दी सोल्युबिलिटी, हे मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण काय केलेले ते बघितलेले आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढचा जो भाग आहे, नेक्स्ट पार्ट, तो आपल्याला काय करायचा आहे आता बघायचा आहे आणि तो म्हणजे कोणता? इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन दी सोल्युबिलिटी. तर ह्या आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला 2 व्हेरी इम्पॉर्टंट लॉज बघायचे आहेत आणि ते कोणते कोणते? एक आहे हेनरीज लॉ बघायचा आहे आपल्याला आणि दुसरा आहे राऊल्स लॉ बघायचा आहे. तर ते आपण ह्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आज काय करणार आहोत, बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन दी सोल्युबिलिटी, हा पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला. तिसरा फॅक्टर्स या संदर्भात आपण बघितलेला होता. मागचे 2 जे पार्ट होते, कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग होते? एक होता नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट आणि त्याचबरोबर दुसरा कोणता होता फॅक्टर्स? इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन दी सोल्युबिलिटी. हे आपण मागच्या 2 व्हिडिओ लेक्चर्स मध्ये बघितलेले आहेत. आता आपल्याला पुढचा ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय? इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन दी सोल्युबिलिटी बघायचंय. तर बघूया आपण आता इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. हे आपण आता आज काय करणार आहोत, बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण आता हा इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी बघत असताना आपल्याला लक्षात आहे की प्रेशर हॅज नो इफेक्ट. प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन सॉलिड अँड लिक्विड. आता ह्या प्रेशरचा सॉलिड आणि लिक्विडच्या सोल्युबिलिटीवर इफेक्ट होत नाही. कारण का? कारण हे काय आहेत, हे दोन्ही पण हे काय आहेत, इनकॉम्प्रेसिबल आहेत. लक्षात घ्या, कशामध्ये इनकॉम्प्रेसिबल आहेत? जरी आपण प्रेशर हे केलं तरी सुद्धा हे सॉलिड आणि लिक्विड हे काय असणार आहेत, इनकॉम्प्रेसिबल असणार. कशामध्ये? लिक्विड सॉल्व्हंट मध्ये. कोणत्या सॉल्व्हंट मध्ये? लिक्विड सॉल्व्हंट आपण हे आता घेणार आहोत. लिक्विड सॉल्व्हंट मध्ये हे सॉलिड आणि लिक्विड हे काय होणार नाही, डिझॉल्व्ह होणार नाही. लिक्विड सॉल्व्हंट घेतलंय आणि याच्यामध्ये जर आपण काय ऍड केला, सॉलिड जर ऍड केला, सॉलिड सोल्यूट, तर हे काय होणार नाही. जरी प्रेशर आपण दिलं ह्याच्यावर तर ते प्रेशर काय होणार नाही, हे सोल्युबल होणार नाही, सॉलिड आणि लिक्विड. कारण ते काय आहे, इनकॉम्प्रेसिबल आहेत. इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळे सॉलिड आणि त्याचबरोबर काय असणार आहे, हे लिक्विड जे आहे ते काय होणार आहे, त्याचा नो इफेक्ट राहणार आहे प्रेशरचा ऑन दी सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड आणि लिक्विड इनटू दी लिक्विड सॉल्व्हंट. याच्यामध्ये त्यांचा काय असणार आहे, नो इफेक्ट राहणार आहे. कोणाचा? प्रेशरचा. कोणाच्या संदर्भात? सॉलिड आणि लिक्विडचा. कोणामध्ये डिझॉल्व्ह करत असताना? लिक्विड सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करत असताना हे काय राहणार नाही. कारण का? ते काय असणार आहे, इनकॉम्प्रेसिबल राहणार आहे आणि इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळे ते काय होणार नाही, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात सोल्युबल होणार नाही. मग आता आपल्याला काय कोणाच्या संदर्भात बघायचंय? आपल्याला बघायचंय गॅसची सोल्युबिलिटी बघायची आहे. सगळ्यात महत्वाचा भाग बघायचा ह्याच्या संदर्भात की गॅसची सोल्युबिलिटी राहणार आहे. कशामध्ये गॅसची सोल्युबिलिटी राहणार आहे? लिक्विड सॉल्व्हंट मध्ये. आणि ते जास्त प्रमाणात अफेक्ट करणार आहे आणि ते आपल्याला क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप सांगितलेलं आहे हेनरीज लॉच्या संदर्भात. हेनरीज लॉ न काय सांगितलेलं आहे, गॅसची सोल्युबिलिटी कशामध्ये, लिक्विड सॉल्व्हंट मध्ये ही अफेक्ट होत असते किंवा ग्रेटली अफेक्ट होत असते. कशामुळं? ह्या प्रेशरमुळे अफेक्ट होत असते आणि हे सांगितलेलं आहे आपल्याला कोण, हेनरीज लॉ न सांगितलेलं आहे. काय सांगतो तो हेनरीज लॉ आपण बघूया. कोणाच्या संदर्भात सांगतोय हा हेनरीज लॉ? गॅसची सोल्युबिलिटी कशामध्ये, लिक्विड सॉल्व्हंट मध्ये ही ग्रेटली अफेक्ट होत असते किंवा त्याने क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप सांगितलेलं आहे.
कशाच्या संदर्भात? गॅसची सोल्युबिलिटी लिक्विड सॉल्व्हंट मध्ये. आणि कशामुळं? प्रेशरचा इफेक्ट का होत असतो तो आपल्याला बघायचा आहे. कोणाच्या संदर्भात? हेनरीज लॉच्या संदर्भात. मग बघूया आपण आता हेनरीज लॉ. आता काय सांगतो हा हेनरीज लॉ? हेनरीज लॉ आपल्याला सांगत असतो सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस. कोणाची? सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस कशामध्ये? इन अ लिक्विड सॉल्व्हंट. लिक्विड सॉल्व्हंट is directly proportional to कशाचे असणार आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रेशर ऑफ. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणलेलं आहे इथं ह्या ठिकाणी? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी pressure of gas above the solution हे सांगितलेलं आहे. above the solution हे काय होणार आहे? सोल्युबिलिटी. हा हेनरीज लॉ आहे. काय सांगितलेलं आहे? सोल्युबिलिटी. हे स्टेटमेंट आहे ते सर. काय सांगितलेलं आहे? सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड सॉल्व्हंट is directly proportional to the pressure of a gas above the solution असं सांगितलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे अशा प्रकारे आहे. या ठिकाणी आपण हे लिक्विड सॉल्व्हंट घेतलेलं आहे आणि ह्या लिक्विड सॉल्व्हंट मध्ये या ठिकाणी हे गॅसचे पार्टिकल मॉलिक्युल्स असतील तर ह्याच्यावर जर आपण प्रेशर अप्लाय केलं, ठीक आहे, प्रेशर जर अप्लाय केलं, अबोव केलं तर हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत, गॅस मॉलिक्युल्स, ठीक आहे, हे कशामध्ये? लिक्विड सॉल्व्हंट मध्ये. हे काय होतं? जर आपण वरून प्रेशर जर अप्लाय केलं तर हे ह्या गॅस मॉलिक्युलची सोल्युबिलिटी ह्याच्यामध्ये काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. कधी इन्क्रीज होणार आहे? ज्यावेळेस आपण प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर. कारण हे गॅस हे काय असतात? कॉम्प्रेसिबल असतात आणि तेच सॉलिड आणि लिक्विड हे कसे असतात? इनकॉम्प्रेसिबल असतात. हे अगोदर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की गॅस जर वरून जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर ह्या गॅस मॉलिक्युल्स या लिक्विड मध्ये काय होत असतात? सोल्युबल होत असतात आणि ही सोल्युबिलिटी काय होत असते? इन्क्रीज होत असते. कधी इन्क्रीज होणार आहे? प्रेशर इन्क्रीज केल्याच्या नंतर. म्हणून इथे हे सांगितलेलं आहे बघा, सोल्युबिलिटी काय झालेली आहे? सोल्युबिलिटी काय झालेली आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे? प्रेशर आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. काय इन्क्रीज केल्याच्या नंतर? प्रेशर इन्क्रीज केल्याच्या नंतर किंवा प्रेशर इन्क्रीज केल्याच्या नंतर सोल्युबिलिटी ही काय होणार आहे? वाढणार आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी सांगितलेलं आहे. ह्याचं आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं आता बघूया. फॉर एक्झाम्पल म्हणजे याचं हे बघणार आहोत आपण आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. सोल्युबिलिटी त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे काय म्हणलं आहे? सोल्युबिलिटी. ही सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? प्रेशर. आणि प्रेशर टू काय? ओव्हर दी सोल्युशन किंवा अबोव दी सोल्युशन. ह्याच्यावरच जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर आपण काय केलं? इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. मग आता हे साइन आपल्याला काय करायचंय? रिमूव्ह करायचंय. मग काय येईल? सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. आता हे KH काय आहे? हा KH आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणत असतो आपण त्याला, किंवा हेनरीज लॉ कॉन्स्टंट असं म्हणत असतो. काय म्हणणार आहे त्याला? हेनरीज लॉ कॉन्स्टंट हे असणार आहे. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असणार आहे. एस म्हणजे काय? सोल्युबिलिटी. पी म्हणजे काय? प्रेशर. हे काय सांगितलेलं आहे? सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड सॉल्व्हंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी काय म्हणलेलं आहे? प्रेशर ऑफ द गॅस अबोव दी सोल्युशन. मग एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. एस म्हणजे काय? सोल्युबिलिटी. एस हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आपल्याला काय करायचं ते रिमूव्ह म्हणून कॉन्स्टंट घेतला KH आणि यालाच आपण काय म्हणलं? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा हेनरीज लॉ कॉन्स्टंट किंवा हेनरीज कॉन्स्टंट लॉ कॉन्स्टंट असं सांगितलेलं आहे. मग आता पुढचा भाग बघायचा आहे. ह्याचं युनिट आपल्याला बघायचं आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं युनिट आपल्याला बघायचं आहे आणि पुढे आपण त्याचे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत ते आपण काय करणार बघणार आहोत. हेनरीज लॉची सोपा आहे. काय काय सांगितलेलं आहे आतापर्यंत? कुणाचा काय बघतोय आपण? इफेक्ट बघतोय. कुणाचा? प्रेशरचा. कुणाच्या संदर्भात? गॅसची सोल्युबिलिटी बघतोय. कशामध्ये? लिक्विड सॉल्व्हंट मध्ये बघतोय आपण, ठीक आहे. आणि काय सांगितलं मी?
की सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी काय होत असते, इन्क्रीज होत असते प्रेशर इन्क्रीज केल्याच्या नंतर. कशामध्ये, लिक्विड सॉल्व्हंट मध्ये. त्याच्या संदर्भात आपण आता काय बघितलेलं होतं, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितलेलं आहे, एस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. आता आपल्याला काय बघायचं, पुढचा भाग बघायचा आहे, युनिट ऑफ केएच. केएच कोण आहे, आता सांगितलं मी, हेनरी लॉ कॉन्स्टंट. हे काय आहे, हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे. त्याचे युनिट बघायचे. आता आपण एक्सप्रेशन बघितलेलं होतं, काय बघितलेलं होतं, एस इज इक्वल टू के एच इंटू हे काय होतं, पी. आत्ताच आपण बघितलेलं होतं, ठीक आहे. किंवा आपण असं लिहू शकतो ह्याला पी. आता ह्याचे युनिट काढायचं, फाइंड आउट करायचं आपल्याला. म्हणजे के एच जसं तसं राहील, बरोबर आहे. आणि हे पी ह्या साईडला आलं तर काय होईल, एस डिवायडेड बाय पी. आता सोल्युबिलिटीचं युनिट आहे मोल पर लिटर, आणि हे प्रेशर आपण मेजर करत असतो बार मध्ये. प्रेशरची युनिट आहे, गेल्या वर्षी आपण बघितलेले होते, ऍटमॉस्फेरिक न्यूटन्स पर मीटर. तर त्याप्रमाणे हे प्रेशरचं युनिट आहे बार. तर हे वर गेल्याच्या नंतर काय होईल मग, आता के एच इज इक्वल टू जसं तसं हे काय येईल, मोल, ठीक आहे. हे मोल हे पर लिटर किंवा इनवर्स, लिटर इनवर्स. आणि हे बार वरच्या साईडला गेल्याच्या नंतर काय येईल, हे बार इनवर्स. हे युनिट झालं कुणाचं, हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं. मग ज्या वेळेस, आता पुढचा एक भाग आहे आता ह्यावेळेस त्याच्या संदर्भातला, ज्यावेळेस प्रेशर 1 बार असेल, प्रेशर इज इक्वल टू 1 बार असेल, प्रेशर इज इक्वल टू 1 बार असेल, त्यावेळेस काय येईल, हो एस इज इक्वल टू काय असणार आहे, के एच. एस इज इक्वल टू काय असणार आहे, 1 बाय, म्हणजे काय, हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज इक्वल टू सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस ऍट 1 बार प्रेशर. त्याला आपण असं म्हणू शकतो, हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज इक्वल टू सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस ऍट 1 बार प्रेशर. ज्यावेळेस वर पी इज इक्वल टू काय असेल, 1 बार असेल त्यावेळेस. तर त्या आता पुढचा भाग आपल्याला काय करायचंय बघायचं. हे युनिट्स ऑफ के एच बघितलेले, हेनरीज लॉ कॉन्स्टंटचे युनिट बघितलेले. आता आपल्याला काय करायचं, एक्सेप्शन्स ह्या हेनरीज लॉचे बघायचे. की काही काही वेळेस काय असतं, सोल्युबिलिटी ही जास्त प्रमाणात असतात. काही गॅसेस जे आहेत ते जास्त प्रमाणात सोल्युबिलिटी दाखवतात, म्हणजे हे डेरिव्हिएशन दाखवतात हे हेनरीज लॉ पासून. तर ते त्याचं रिझन काय ते आपण काय करणार तर बघणार. एक्सेप्शन म्हणजे हायर सोल्युबिलिटी दाखवत असतात ते गॅसेस, कशामध्ये, लिक्विड सॉल्व्हंट मध्ये. काय त्याचं रिझन ते आपण बघूया. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचे ऍप्लिकेशन्स ऑफ हेनरीज लॉ काय बघूया आपण. काय बघायचे आपल्याला, एक्सेप्शन बघायचे हेनरीज लॉच्या संदर्भात. एक्सेप्शन, प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतो, अपवाद म्हणूया आपण त्याला. कोणाच्या संदर्भात एक्सेप्शन, हेनरीज लॉच्या संदर्भात. काही गॅसेस जे आहेत हे NH3, पहिला गॅस आहे NH3 आणि दुसरा गॅस आहे CO2. हे दोन गॅसेस, NH3 म्हणजे अमोनिया गॅस आहे आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हे दोन्ही गॅसेस काय होत असतात, जास्त सोल्युबिलिटी दाखवत असतात, एक्सेप्शनली हायर सोल्युबिलिटी दाखवत असतात. याचं रिझन काय, हे ज्यावेळेस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करू आपण ते त्यावेळेस हे रिॲक्ट होत असतात आणि काय भेटत असतं आपल्याला, NH4OH प्लस हे काय भेटणार आहे, OH मायनस, आणि हे CO2 प्लस H2O रिॲक्ट होत असतात. आपल्याला काय भेटणार आहे, H2CO3. अशा प्रकारे हे गॅसेस ह्या वॉटर सोबत काय होणार आहेत, रिॲक्ट होणार आहेत. आणि रिॲक्ट झाल्यामुळे काय होणार आहे की हे जे गॅसेस आहेत NH3 आणि CO2 हे जास्त, एक्सेप्शनली जास्त हायर सोल्युबिलिटी दाखवणार आहेत लिक्विड सॉल्व्हंट मध्ये. कशामुळे दाखवणार आहेत हे गॅसेस NH3 आणि CO2 हे वॉटर सोबत रिॲक्ट होणार आहेत आणि रिॲक्शन झाल्यामुळे यांची काय होणार आहे, हे हायर सोल्युबिलिटी दाखवणार आहेत. हेनरीज लॉ, प्रेशर जर आपण जे काय अप्लाय केलेलं होतं, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रेशर किंवा सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर असं सांगितलेलं होतं. म्हणजे प्रेशर जेवढं आपण अप्लाय करू तेवढी सोल्युबिलिटी राहणार आहे. पण हे जे गॅसेस आहेत ह्या गॅसेसवर जे काय आपण प्रेशर अप्लाय करू त्याच्यापेक्षा ते जास्त सोल्युबिलिटी दाखवणार आहे. त्याचं रिझन आहे हे गॅसेस काय होत असतात, वॉटर सोबत रिॲक्ट होत असतात आणि काय होणार आहे, सोल्युबिलिटी हे त्यांची काय असणार आहे, हायर असणार आहे. त्याचबरोबर आणखी
हिमोग्लोबिनच्या संदर्भात आहे. हिमोग्लोबिन हा काय असतो? ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन आपल्या वॉटरमध्ये हा लेस डिसॉल्व असतो, पण तेच ब्लड मध्ये तो हायली डिसॉल्व झालेला आढळून येत असतो आपल्याला. त्याचं रिझन काय आहे? त्याचं रिझन आहे हा ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन सोबत ब्लड मधल्या रक्तातल्या हिमोग्लोबिन सोबत काय होत असतो? रिॲक्ट होत असतो, आणि म्हणून त्याची सोल्युबिलिटी ही काय असते? हायर असते. कशामध्ये? ब्लड मध्ये. कोणाची? ऑक्सिजनची. पण तेच ऑक्सिजनची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये ही काय असणार आहे? कमी असणार आहे. ह्या हिमोग्लोबिन सोबत हा काय असणार आहे? हे रिॲक्ट होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे की ऑक्सिजनची सोल्युबिलिटी हिमोग्लोबिन मध्ये किंवा रक्तामध्ये हे काय असणार आहे? जास्त प्रमाणात आढळून येत असणार आहे ब्लड मध्ये. आणि तीच ऑक्सिजनची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये काय असते? लेस प्रमाणात असते. कारण ते काय होतं? ऑक्सिजन वॉटर सोबत काय होत नाही? रिॲक्ट होत नाही. तर हे झाले, हे हाय आहे, एक्सेप्शनली हाय. हे कशामध्ये? हे इन ब्लड मध्ये, ब्लड मध्ये राहणार आहे. लक्षात ठेवा. Hb+4O2. तर पुढचा भाग बघायचा आपल्याला. आता ह्या हेनरीज लॉचे आपल्याला काय बघायचे? ऍप्लिकेशन्स बघायचे. ते ऍप्लिकेशन्स कोणते कोणते ते आपण बघूया आता. आणि नंतर पुढचा भाग जो आहे तो न्यूमेरिकल्स असणार आहेत. तर त्याच्या अगोदर आपल्याला याच्या संदर्भात काय बघायचे? ऍप्लिकेशन्स कुठे कुठे यूज केले जात असतात. ऍप्लिकेशन्सचा पार्ट आहे इंडस्ट्रियल आणि बायोकेमिकल प्रोसेस मध्ये. हेनरीज लॉचा काय होणार आहे? ऍप्लिकेशन्स राहणार आहेत. ऍप्लिकेशन कोणाचे? हेनरीज लॉ. लक्षात घ्या. मग काय असणार आहेत ऍप्लिकेशन्स? पहिला ऍप्लिकेशन्स असणार आहे की आपल्याला माहिती आहे कोल्ड ड्रिंक्स. ठीक आहे. या कोल्ड ड्रिंक्स मध्ये हा CO2 गॅस जो आहे, CO2 गॅस कोल्ड ड्रिंक्स मध्ये CO2 गॅस प्रेशराईज करून काय केलेला असतो? फिलअप केलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण तो झाकण त्या ह्याच्यावरच आपण ते हे काढणार आहेत, तर त्यावेळेस ते बबल्स बाहेर येत असतात बघा, गॅस बाहेर येत असतो. म्हणजे तो काय असणार आहे? हा CO2 गॅस काय झालेला असतो? बाहेर आलेला असतो. म्हणजेच काय झालेला असतो? हा CO2 गॅस त्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये काय केलेला असतो? प्रेशराईज करून काय केलेला असतो? सोल्युबल केलेला असतो, भरलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण ते वरचं त्याचं हे काढतो त्यावेळेस काय होणार आहे? हा CO2 गॅस बाहेर येणार आहे. म्हणजे हे ऍप्लिकेशन राहणार आहे कोणाच्या संदर्भात? हेनरीज लॉच्या संदर्भात. कोल्ड ड्रिंक्स, स्प्राईट असेल, कोको कोला असेल, थम्सअप असेल, ज्यावेळेस तुम्ही काय करत असता ते घेतात त्यावेळेस ते ज्यावेळेस झाकण काढतात त्याच्यावरचं त्यावेळेस गॅस बुडबुडे बाहेर येत असतात. म्हणजे काय होणार आहे? गॅस बाहेर असतो त्याच्यामधून. तो कोणता गॅस असणार आहे? CO2 गॅस असणार आहे. ठीक आहे. दुसरा हे आहे अल्टिट्यूड. हाय अल्टिट्यूडला काय असणार आहे? ज्यावेळेस जे आपण पर्वत चढून जात असतो किंवा पर्वत चढल्याच्या नंतर आपल्याला काय होणार आहे? किंवा जे पायलट असतात ते पायलटला काय होणार आहे की ज्यावेळेस ते हाय अल्टिट्यूडला जातात, वरच्या लेवलला जातात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होणार आहे? हे ऑक्सिजनची सोल्युबिलिटी जी आहे O2 सोल्युबिलिटी ही काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. सोल्युबिलिटी काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. ऑक्सिजनची सोल्युबिलिटी कशामध्ये? ब्लड मध्ये. ब्लड आणि टिश्यू मध्ये ह्या ऑक्सिजनची सोल्युबिलिटी लेस होणार आहे. कुठं? ऍट हाय अल्टिट्यूड. उंचीवर, डोंगरावर ज्यावेळेस हे होतं. हाय अल्टिट्यूडला काय होणार आहे? ज्यावेळेस ऑक्सिजनची ज्यावेळेस आपण डोंगरावर गेल्याच्या नंतर काय होणार आहे? ऑक्सिजनची जी सोल्युबिलिटी आहे आपल्या रक्तामध्ये, ब्लड मध्ये, ती काय होणार आहे? कमी होणार आहे. कशामुळे कमी होणार आहे? कारण जसं जसं आपण वर जाऊ तसं प्रेशर काय होत असतं? कमी होत असतं. आणि प्रेशर कमी झाल्यामुळे काय होणार आहे? सोल्युबिलिटी ऑक्सिजनची आपल्या ब्लड मध्ये काय झालेली असणार आहे? कमी झालेली आढळून येणार आहे. आणि त्याच्यामुळे ड्यू टू दी लेस सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन दी ब्लड आपल्याला काय होणार आहे? त्याच्यामुळे काय होणार आहे? आपल्याला वीकनेस येणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी काय होणार आहे की वी कॅनॉट थिंक क्लिअरली. आपण काय करू शकणार नाही? विचार करू शकणार नाही. आणि ही जी कंडिशन आहे त्याला आपण काय म्हणत असतो? अनॉक्सिया असं म्हणत असतो. हे कधी होणार आहे अनॉक्सिया?
ज्यावेळेस आपण हाय अल्टिट्यूडला गेल्याच्या नंतर म्हणजे हाय आपण डोंगरावर गेल्याच्या नंतर आपल्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी ही काय होणार आहे, कमी होणार आहे, सोल्युबिलिटी कमी होणार आहे. कशामुळे कमी होणार आहे, कारण जसं जसं आपण वर जाऊ हाय अल्टिट्यूडला तर तसं जसं प्रेशर आपलं जे आहे प्रेशर आपल्या ह्याच्यावर कमी होत जातं आणि प्रेशर कमी झाल्यामुळे काय होणार आहे की ऑक्सिजनची सोल्युबिलिटी ही कमी होणार आहे ब्लडमध्ये आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्याच्यामुळे काय होणार आहे, सोल्युबिलिटी ऑक्सिजनची ब्लडमध्ये कमी झाल्यामुळे विकनेस येणार आहे किंवा कॅनॉट थिंक क्लिअरली, आपण व्यवस्थित विचार करू शकत नाही आणि ती जी कंडिशन आहे त्याला आपण काय म्हणत असतो, एनॉक्सिया असं म्हणत असतो. हे झालं दुसरा. तिसरा पार्ट आहे स्कुबा डायव्हर्स. स्कुबा डायव्हर्स हे आता कोण आहेत स्कुबा डायव्हर्स, हे कुठं आहे, समुद्र तळाला ज्यावेळेस ऑक्सिजन सिलेंडर घेऊन ते पोहायला जात असतात बघा बरेचसे लोक, तर ते ऑक्सिजन सिलेंडर घेऊन किंवा ते सिलेंडर घेऊन गॅसचं सिलेंडर घेऊन ते जेव्हा समुद्र तळाशी जात असतात वेगवेगळ्या ह्याच्या संदर्भात शोधण्यासाठी, तर ते गॅस आपल्या पाठीवर जे ऑक्सिजनचं सिलेंडर असतं, मास्क असतं आपल्याला ऑक्सिजन घेण्यासाठी, मग ते ऑक्सिजनचं जसं जसं आपण खाली जाऊ समुद्र तळाला जाऊ, समुद्र तळाला गेल्याच्या नंतर काय होतं की ड्यू टू दी हाय प्रेशर काय होणार आहे, ते गॅसेस जे आहेत ते गॅसेस आपल्या ब्लडमध्ये काय होणार आहेत, डिझॉल्व्ह होणार आहेत ड्यू टू दी हाय प्रेशर. समुद्र तळाला चाललोय आपण, समुद्र तळाला गेल्यावर हे स्कुबा डायव्हर्स, कोणाला माहिती स्कुबा डायव्हर्स, जे समुद्र पाण्या तळाला म्हणजे पोहत असतात ते ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन. तर ते ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन ज्यावेळेस हे स्कुबा डायव्हर्स ज्यावेळेस कुठे जात असतात समुद्र तळाला जाणार आहेत, समुद्र तळाला गेल्याच्या नंतर ड्यू टू दी हाय प्रेशर असल्यामुळे काय होणार आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या ब्लडमध्ये काय होणार आहे की बरेचसे गॅसेस काय होत असतात, डिझॉल्व्ह होत असतात ड्यू टू दी हाय प्रेशर. कारण ते कुठे गेलेले आहेत, समुद्र तळाला गेलेले आहेत आणि हाय प्रेशर असल्यामुळे ते काय झालेले आहेत की ते जे सिलेंडर मध्ये जेवढे काही गॅसेस असतात ते गॅसेस त्याच्या ह्याच्यामध्ये काय झालेले असणार आहेत, ब्लडमध्ये डिझॉल्व्ह झालेले असतात. मग ज्यावेळेस ते समुद्र तळावरून वर येतील, समुद्र तळापासून वर येतील त्यावेळेस काय झालं, जसं खाली होते त्यावेळेस काय होतं, प्रेशर जास्त होतं आणि जसं जसं वर येतील तसं तसं प्रेशर काय होतं, कमी होत जातं. मग प्रेशर कमी झाल्याच्या नंतर जो ऑक्सिजन किंवा नायट्रोजन जो आपल्या ब्लडमध्ये डिझॉल्व्ह झालेला होतो, तो डिझॉल्व्ह झालेला नायट्रोजन गॅस हा काय येत असतो, नायट्रोजन गॅस अशामध्ये ब्लड मधला डिझॉल्व्ह झालेला तो काय होणार आहे, बबल्सच्या संदर्भात हे काय होणार आहे, बाहेर येणार आहे. नायट्रोजन गॅस ब्लड मधला काय होणार आहे, बबल्सच्या संदर्भात बाहेर येणार आहे, बरोबर आहे, बाहेर पडायचा प्रयत्न होणार आहे. आणि तो काय करतो, मग हे कॅपिलरी ब्लॉक करत असतो, काय कॅपिलरी. कॅपिलरी ब्लॉक होणार आहेत. कधी होणार आहेत, ज्यावेळेस नायट्रोजन गॅस ब्लड मधला काय होईल, बाहेर येईल, आउट होईल. कधी, ज्यावेळेस हे स्कुबा डायव्हर्स जे आहेत ते पाण्याच्या बाहेर वर आल्याच्या नंतर मग काय होणार आहे, हे कॅपिलरी ब्लॉक करतात आणि कॅपिलरी ब्लॉक केल्याच्या नंतर तो जो काही त्याला मेडिकल ह्याच्यामध्ये म्हणत असतो आपण त्याला बेंड म्हणत असतो, बेंड होत असतो, बेंड असं म्हणत असतात त्याला. तर हे होत असताना हे हायली डेंजरस असतं, ठीक आहे. तर हे त्याचे 3 ऍप्लिकेशन्स झाले. कोणाचे, हेनरीज लॉचे. कोणते कोणते सांगितले, पहिला सांगितला कोल्ड ड्रिंक्स मध्ये CO2 गॅस आपण प्रेशराईज करून भरत असतो, ते आपण माहिती आहे. कोल्ड स्प्राईट असेल, कोका कोला असेल किंवा थम्सअप असेल आपण पित असतो, माहिती आहे. त्यावेळेस त्याला झाकण काढलं जातं त्यावेळेस CO2 गॅस बबल्सच्या संदर्भात बाहेर येत असतो. दुसरं काय, ऑक्सिजनची सोल्युबिलिटी कमी होत असते ब्लड मध्ये, कुठं, हाय अल्टिट्यूडला गेल्याच्या नंतर. आणि त्यावेळेस कोणता रोग काय होत असतं, वीकनेस किंवा कॅन नॉट थिंक क्लिअरली, आपण व्यवस्थित हे करू शकत नाही, विचार करू शकत नाही. ती कंडिशन म्हणजे कोणती असते, एनॉक्सिया असते. आणि तिसरी कंडिशन कोणती आहे, स्कुबा डायव्हर्स जे आहेत, जे ज्यावेळेस ते समुद्र तळाला जातील त्यावेळेस त्या सिलेंडर मधले जे गॅसेस आहेत ते गॅसेस त्या ब्लड मध्ये काय होत असतात, डिझॉल्व्ह होत असतात ड्यू टू दी हाय प्रेशर. आणि ज्यावेळेस ते समुद्र तळावरून वरच्या साईडला येतील त्यावेळेस ते काय होणार आहे, प्रेशर कमी झालं. प्रेशर कमी झालं म्हणजे काय होणार, सोल्युबिलिटी डिक्रीज होणार, म्हणजे गॅसेस बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. मग नायट्रोजन गॅस ह्या ब्लड मधला काय होत असतो, बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो तो. आणि त्यावेळेस बाहेर पडण्याच्या वेळेस तो काय करणार आहे, कॅपिलरी ब्लॉक करणार आहे. आणि त्याच्यामुळे ते काय होणार आहे, बेंड जो काही कंडिशन होणार आहे त्या कंडिशनला आपण काय म्हणत असतो, बेंड असं म्हणत असतो.
तर हे झाले 3 ऍप्लिकेशन्स झाले आपल्या बायोकेमिकल प्रोसेस मध्ये आणि इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये. कोणाच्या संदर्भातले? हेनरीज लॉच्या संदर्भातले. काय सांगितलं होता हेनरीज लॉ? हेनरीज लॉ कशाच्या संदर्भात होता? सोल्युबिलिटी होती कोणाची? गॅसची. कशामध्ये? लिक्विड सॉल्व्हंट मध्ये. आणि ते काय सांगत होते की सोल्युबिलिटी इन्क्रीज होत असते जसं प्रेशर आपण काय केलं? इन्क्रीज केल्याच्या नंतर. तर हा झाला ऍप्लिकेशनचा पार्ट त्याच्या संदर्भातला. आता ह्या आधारावर आपल्याला काही न्यूमरिकल्स आहेत प्रॉब्लेम आपल्या पुस्तकात दिलेले. मी जास्त काही हे करणार नाही तुम्हाला, तर एक दोन कसे हे करायचे ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही नंतर ते सॉल्व्ह करा घरी. न्यूमरिकल आहे, लक्षात घ्या. हे बघा आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये, आपल्या बोर्डाचं पुस्तक जे आहे तर बोर्डाच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 31 या पेज नंबर 31 वर एक प्रॉब्लेम आहे 2.1. तर तो प्रॉब्लेम आपण बघूया. काय सांगितलं? हेनरीज लॉच्या आधारावर आहे. काय सांगतो बघूया. इथं सांगितलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे नायट्रोजन गॅसची. पहिल्यांदा गिव्हन डेटा देतो आणि त्याच्या संदर्भात मग आपण थोडस हे करूया. या नायट्रोजन गॅसची सोल्युबिलिटी दिलेली आहे. किती दिलेली आहे नायट्रोजन गॅसची सोल्युबिलिटी? म्हणजे एस सोल्युबिलिटी दिलेली आहे. कुणाची? नायट्रोजन गॅसची. ठीक आहे. सोल्युबिलिटी किती दिलेली आहे? 6.85 into 10⁻⁻⁴ मोल पर लिटर हे सोल्युबिलिटी दिलेली आहे. आणि प्रेशर दिलेलं आहे आपल्याला किती? 1 बार. आणि काय काढायला सांगितले तुम्हाला? KH काढायला सांगितले. हेनरीज लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे तुम्हाला. आता आपल्याला माहितीये काय माहितीये? आपण आता हेनरीज लॉ बघितलेला होता. काय? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतं? प्रेशर. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे? सोल्युबिलिटी दिलेली आहे, इथं प्रेशर दिलेलं आहे आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे? KH हेनरीज लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायला सांगितले. मग काय येईल? सोल्युबिलिटीची व्हॅल्यू पुटअप करू आपण. काय? सोल्युबिलिटीची व्हॅल्यू 6.85 into 10⁻⁻⁴ मोल पर लिटर आहे. आणि त्याचबरोबर हे KH जसंच तसं ठेवतो. आणि हे प्रेशर, प्रेशरची व्हॅल्यू किती दिली? 1 बार. ठीक आहे. मग हे काय आलं? 6.85 into 10⁻⁻⁴ मोल पर लिटर डिवायडेड बाय इकडे 1 बार. आणि हे जसंच तसं KH. मग काय आलं? हे बार वर गेलं आणि व्हॅल्यू आली 6.85 into 10⁻⁻⁴. आणि युनिट आपण आताच बघितलेलं होतं. काय येणार? हे जसंच तसं मोल पर लिटर आणि हे बार इनवर्स वर गेल्याच्या नंतर हे इनवर्स होईल. तर हे झालं कुणाची व्हॅल्यू आली? KH, जी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली होती हेनरीज लॉ कॉन्स्टंटची. तर ह्या अशा प्रकारचे ह्या फॉर्म्युल्यावर आधारित, कोणत्या? ह्या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला काय केलेले? न्यूमरिकल्स दिलेले आहेत. सोपे सोपे आहेत आणि छोटे आहेत. तर ते तुम्ही ह्या संदर्भात तुम्हाला कधी कधी काय करतील? मग हे हेनरीज लॉ कॉन्स्टंट देतील आणि प्रेशर देतील आणि काय करायला सांगतील? सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायला सांगतील किंवा कधी कधी प्रेशर कॅल्क्युलेट करायला सांगतील. तर हे अशा प्रकारचे ह्या डिपेंडिंग अपॉन दिस फॉर्म्युला. आणि हे फॉर्म्युला कशाचा आहे? हेनरीज लॉचा आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे न्यूमरिकल्स आहेत ह्या फॉर्म्युल्यावर बेस. तर ते बरेच 1-2 आहेत पुस्तकामध्ये, तुम्ही हे करा.